काय कार्यक्रम आयोजित केला होता? कोणत्या पद्धतीने निवड केली मॅडमची? आम्ही आज जो हा कार्यक्रम आहे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक जिल्हा धाराशिव यांच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि बालिका सूर्यवंशी या मॅडमना महिला जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्त केलेलं आहे आणि यांचं आंबेडकरी चळवळीमध्ये कार्य करायची तळमळ पाहून या मॅडमला आपण हे पद देत आहेत आणि या मॅडमनी असंच पुढे कार्य करावं, आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये भर टाकावे, महिलांचे प्रश्न उचलून धरावे. ती महिला कुठल्याही जातीची असना, आपण सर्व धर्म समभाव समाजकारण करतो. यामुळे मॅडमकडे आपल्या अशा अपेक्षा आहेत की मॅडमनी सर्व धर्म समभाव अशा महिलांसाठी काम करावं, तळागाळातल्या महिलांसाठी काम करावं. मॅडमनी असं नाही म्हणावं की ही महिला माझी आहे, ती त्यांची आहे, ती त्या जातीची आहे. हे नाही, महिला म्हणजे महिला. एका महिलेचं दुःख काही आणि सर्व महिलांचं दुःख काही एकच असतं. यामुळे मॅडमनी खालच्या थरापासून ते वरच्या थरापर्यंत सर्व महिलांना, महिलांचं किंवा सर्व महिलांचे माझं स्वतःचं दुःख आहे असं धरून महिलांनी महिलांसाठी अख्ख्या जिल्ह्यामध्ये यांनी परत पुढे बॉडी वाढवावे. परत तुळजापूर तालुका असो, कळंब असो, भूम, परंडा, आपला उमरगा, धाराशिव तालुका असो, ह्याच्यामध्ये त्यांनी बॉडीची सर्व नेमणूक करावी आणि आपल्या पक्षाच्या संपर्क कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधावा. पक्षाच्या प्रतिमेस किंवा पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये याचं ध्येय धोरण आखून पुढील कार्यक्रम त्यांनी करावी. आणि मॅडमचे आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचा काम करण्याची तळमळ हे पाहून त्यांना आपण हे महिला जिल्हाध्यक्षपदाचं पदभार सोपवलेला आहे. यामुळं हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे.